सांगाव कुणाला दुःख आईच्या मनाला, काय सांगाव कुणाला दुःख आईच्या मनाला। जाऊन बसली येडामाय डोंगर वनाला, जाऊन बसली येडामाय डोंगर वनाला। शंकराची अर्धांगीन होती अंबाबाई, कैलासात शोभत होती माझी येडामाई। शंकराची अर्धांगीन होती अंबाबाई, कैलासात शोभत होती माझी येडामाई। काय शंभूच बोलना तिच्या लागल मनाला, काय शंभूच बोलना तिच्या लागल मनाला। जाऊन बसली येडामाय डोंगर वनाला, जाऊन बसली येडामाय डोंगर वनाला। सातव्या अवतारी आई कैलासातून आली, भोळ्या भगताची येडू मावली ग झाली। सातव्या अवतारी आई कैलासातून आली, भोळ्या भगताची येडू मावली ग झाली। काय तिच्या मनाला येडू बसली वनाला, काय तिच्या मनाला येडू बसली वनाला। जाऊन बसली येडामाय डोंगर वनाला, जाऊन बसली येडामाय डोंगर वनाला। भक्ताच्या रक्षणाई वेडी बघा झाली, म्हणून आई बघा आता येरमाळ्यात आली। भक्ताच्या रक्षणाई वेडी बघा झाली, म्हणून आई बघा आता येरमाळ्यात आली। उभा भक्त हारी आई तुझ्या आरतीला, उभा भक्त हारी आई तुझ्या आरतीला। जाऊन बसली येडामाय डोंगर वनाला।
आणि डोंगराची परी राम डोंगराची परी डोंगराची परी डोंगराची परी काही गोष्ट आहे काही गोष्ट आहे आणि डोंगराची परी राम डोंगराची परी डोंगराची परी डोंगराची परी डोंगराची परी राम
जन माझी रमाई जल घावणार आहे अनभक्ताच्या संकटाला माझी हद घावणार आहे अनत्य भक्ताच्या संकटाला हद घावणार आहे हक मारून बघा एकदाच अग हक मारून बघा एकदाच वल्या झाडाला हज लागणार आहे हेडपणात येडीनं घेतला उतर येडीचा अव हेडपणात वेडीनं घेतला उतर वेडीचा सरझुकली चरणावर महिमा भवन वेडीचा सरझुकली चरणावर महिमा भवन वेडीचा लखाबाई हाय शेंदराचा मान या दैवडीचा तुला लखाबाई हाय शेंदराचा मान आई ग लखाबाई तुला भरते हिरवा तुडा अग आई ग लखाबाई तुला भरते हिरवा तुडा नाव घेता काय ग बया जीव करतो धडा धडा लखाबाईचं नाव घेता काय ग बया जीव करतो धडा धडा गार गार सावली देई लिंबाचं झाड गार गार सावली देई लिंबाचं झाड लखाबाईचं नाव घेता काय ग बया तोंड पडलं माझं गोड लखाबाईचं नाव घेता काय ग बया तोंड पडलं माझं गोड गळ्यामध्ये शोभती या सोन्याची साखळी आता गळ्यामध्ये शोभती या सोन्याची साखळी लखाबाईचं नाव घेतल्यावर ग बया वाट स्वर्गाची मोकळी लखाबाईचं नाव घेतल्यावर ग बया वाट स्वर्गाची मोकळी
लखाबाई गोड लिंबायाचं खास आवडीनं मागती या लखाबाई गोड लिंबायाचं खास काकणाची माळ गळा झोळी अन काठी अगं काकणाची माळ गळा झोळी अन काठी आलो मदन मागया ग लखाबाई बाळ बांधून या पाठी आलो मदन मागया ग लखाबाई बाळ बांधून या पाठी तुझा ग पोत राजा तसा सोडी तो आवडीनं अगं तुझा ग पोत राजा तसा सोड तो आवडीनं
हेलो चलो ये बात आंगुली Thank you.
समाधाना आणि जीव लागलाय अग जीव लागलाय जीव लागलाय माझा धोरणे
अग जीव लावयाची रमाई होईल माती अग जीव लावया चांबाबाई मी करणार नाही गुन्हा आणि हात जोडून अंबाबाई मी सांगतो पुन्हा अगाई गई रामा हे माझी अगाई गई रामा काही नशीब माझे तोडील दिला जीव ज्ञानाच तरी त्या वाणी सुपारी बी द्यायची का? नाही सुपारी आता तुला सापडणार नाही सुपारी. तुम्हाला कंटिन्यू आहे. अगाई तुला वर्तमान सारे कळत अगाई तुला वर्तमान सारे कळत संबळाचा ताला वार I
ती वाटायला कोणता हे का माय सगळ्यांना वाट सगळ्यांना वाट
बंदी आता गाणं गायचं नसलं सत्य बहिणीचा भाऊ मसोबा अगं मोठ्या बायाचा निघालाय घरच्या वेळेला आणि सत्य बहिणीच्या
नाही गाणं लावा म्हण बघा हे का म्हणताय आता सगळ्या गोष्टीची मान्यता करा आता हा सगळ्या गोष्टीची मान्यता पाहिजे हा का दे हा अनंतात आले पण इटा चंडा
हा बोला. 6 महिना हा शिवलांडू लागल. हा बघ मंजूर आहे का? मंजूर आहे. हा मंजूर आहे. मंजूर आहे ना? हा 6 महिना शिवलांडायचं. हा करू देणार ना 6 महिना. मंजूर आहे का? नसलं तर मागून घे. मंजूर आहे 6 महिना नवरा बायकोचा तू. बोलून उपयोग नाही का? तू पोरगी कुठे झाडा ना ते बी उभारू दे की तिला. नाही लकन चल बोल. नवीन आहे माहिती नाही. चल ही मंजूर आहे का तुला? 6 महिना शिवलांडावं लागल. नवरा बायकोचा हातून एक पोरीन लागतं तर तुला याच्यातून काय मागून घ्यायचं का? मंजूर आहे. झाड बोलायचं झाड बोल. ही फायजल ती फायजल किंवा मंजूर आहे दोन्ही बी. बोल कोणचं तर मंजूर आहे. मंजूर आहे. पाडणार आहे बघ मला गादीवर बोलायलाच. 6 महिना पाळे. 6 महिना इटाशीच्या घरचं बाहेरचं. इटाशी नसली तरी मी बाहेरचं खायचं नाही. शांतीच्या घरचं वस्तू शांतीच्या घरचं घरभरणीचं मेलेल्या घरचं दिसाचं सराजाचं खायचं नाही. बघ मंजूर आहे का? बघ मंजूर आहे का? नाही म्हणाले नाही म्हणाले बघा आता काम पाळावं लागेल बघ तुला. मंजूर केलं पाहिजे. कडक कडक पाळ असून आता ही पाळणं होत नाही का? कडक मागून घेतला छाय म्हणून पाळतो म्हणून आणि खाण्या वाचून काय राहिले ना. चल बघ पाळतास का? तुला काय तोंडानं बोला म्हणा तुम्ही असं नाही. बाग वाडा दिलाय तुला त्याच्यातलं एखादं मागून घ्यायचंय का? आताच बी गादीवर पुन्हा देता येत नाही. पुन्हा देता येत नाही. त्याच्यातला कोणची गोष्ट पहिल्या बोललेल्या 2 गोष्टी ना आताच्या बोललेल्या 3-4 गोष्टी याच्यामधून बघ घे मागून. आताच पुन्हा बोलू देणार नाही बघ मी. 6 महिना पाळतो म्हणलाच. 6 महिना शिवलांडत नाव म्हणलाच. सगळ्याला होय म्हणलाच. मग आता याच्यातून एखादं घ्यायचंय का तुला मागून? कोणचं देवा? हातरुणाचं द्यायचंय का? हातरुणात 6 महिना नसतंय की देवा. 6 महिना झाल्यावर असतंय. बघ आमुषा शुक्रवार माझे वारं पाळावे लागतील. ही नाही बी दिलं तर बोल. कंटिन्यू पाळावं लागेल बघ. 12 माय शुक्रवार आमुषा पौर्णिमा. चल दे वचन. वचन दे. चल जा बोल करायला. अजून काय आई बोले आई? अजून काय देवाचं पोचलंय का नाही? जेवण मसाचं पोचलंय का नाही? सगळं माझ्या बहिणी सहित आनंद केलाय. हा आता काय झालाय माझ्या बहिणीवरचा बी आनंद झालाय. हा अजून काय नाही ना. आता त्याला कोडे काढायला ती मुभा द्यायला पाहिजे नाही सगळ्या गोष्टीची. मी आधीच दिली. हा आधीच दिली आहे. लय वचवच करीत गेला. नाही वचवच करत जात नाही. फक्त तेवढ्या गोष्टीची मुभा द्या त्याला. सगळ्या गोष्टीचं जे 8 दिवसात दिले आहे साहेब तुम्ही 3 दाखवा लागेल पुढे. सगळ्या गोष्टीचा मुभा द्यायला पाहिजे बघा. नाही ते जेपणार म्हणजे कसलं बी येतंय ते अंगत आल्यावर काय करणार नसतंय. तेवढं मोठं कशाला घ्यायला जातं माणूस? एखादा असतं बाई टाकून बघते ती. हे करा हे बघ ही 2 फळं जवळ ठेवू. तुला आता दिसल बी इथून. पण 6 महिन्यापर्यंत फोडं घ्यायचं नाही कुणाचं. घरचं असो बाहेरचं असो 6 महिन्यापर्यंत फोडं काढायचं नाही. उत्तर तुझ्या होईल. बर आणि जवळ राहू दे. आता तुला आजपासून वारं तुला जेव्हा लागल तेव्हाच वारं येईल. असं कधी बी येणार नाही. बर चालतंय. आश्रमाचं चांबलं साथी आसराचं चांबलं पाण्यातल्या परीचं चांबलं
आधी जाई उद्या खंडाळ्याचं एवढी एवढी घे. कोल्हापूरच्या करण लक्ष्मीचं आमचा बी देव पोळ्या खातो. आमचा बी देव पोळ्या खाऊन बसला बाजूला. गरम गरम पोळ्या खातो. त्याला जीवदान द्या. आता कोणच चालतं आता नाही आज दिलंय जीवदान. आज 2-3 दिवस घर सोडताना काय अजून काय काय एकदा खुलासा करा. आई लेकुरवाड्याचं घर आहे. हा वाजायचे धन बर त्याची धन संपदा त्याच्या जागीच राहू द्या. सुख समाधाने राहू द्या आई. हा हे तुम्ही जे म्हणता ते योग्य आहे. त्याची धन संपदा तिथं राहू द्या. सुख समाधानी टाइम झालाय का नको येणार आहे. हा एकदा घर सोडून गेल्यावर येऊ द्या. पण आता सुख समाधानी द्या. लेकरा बाळा संसारात आम्हाला धन नको, दिरव्या नको, का नको. अंबिका आमच्या जरा आईला जरा गोड कर पोळ्या खायला. 5 मिनिटांनी सांगतो मूर्तीचं तुला ज्या फळाची हौस आहे का त्या फळासाठी फळ दे. तुझ्या मनाची समाधानी होऊ दे आई. याच्यातच तिच्या मनात दुखदुखी आहे. वटी कर वटी तिला मळ वाटला. अजून का करू दे. तिच्या मनात हा तिच्या मनात दुखदुखी आहे बघा. हा दुखदुखी तर आहे. हा मनात जी हौस आहे का त्याच्यासाठी ते हा बघा तुझ्या मनातलं सगळं जावं का आहे ते. आश्रमासोबतचं साथी ते फळ कापून विचार. फळ पडू देऊ नको. घरी मग बाळा मी आलो म्हणून तुझी करू नको. काहीच टेन्शन देणार नाही. तिच्या मनातलं सगळं काढा. जसं आनंद तुला जसा पाहिजे तुझ्या मनात वचन घ्या आई. वचन द्या. हा फळ का करत आई. तिच्या जवळ ठेवायचं का. पूजा कर. हा जवळ राहत नसतं तर पूजा कर. हा फळासाठी फळ दिले. हा अजून काय लक्ष्मी चांगला देव पोळ्या खायला. आता कसं आहे का माझ्या आपण मारे का खायला असं जावं लागतं. कसं करावं. चला उठून उभं राहा. साथी असं चांगलं लक्ष्मी आई माते आई शिरवंजी आई करवंजी सात गाड्यावरच्या आईचा सात गाड्यावरच्या आईचं चांगलं गोरमरी आईचं चांगलं हरिराज पहिली आरती मानसी गला
जाऊ नका देवा, तोंड द्या. बोला. मी हेच देव आहे म्हणून आम्हाला वचन द्या, म्हणजे आम्हाला खरं वाटत. गोळ्या भक्तावाला सगळ्यांना बोला. सांगायला पाहिजे देवा. बोला देवा. का झालं बघ कदा उलगडा तर काय आहे का नाही. अरे का बघ की तू ये इकडं. बोला देवा. विचारा की चांगलं झालं बोलल्याशिवाय जाऊ नका. देवा काय राहिलंय का विचारा का चुकलंय का नाही. आडी ठेवून जायचं नाही. आनंदात आहे म्हणायला तुम्ही दुसरं विचारा. नाही नाही काय आहे सांगा खुलासा करा. बोललाच नाही अनेक आनंदली म्हणलं नाही, काय बी नाही, तोंड द्या. आज काय लागतंय आधी 3 रुपयात नसतंय आज दिलेलं. हा, आज द्यावं लागेल तुम्ही तोंड. बोल पटपट बोल. बोला देवा. बोल सक्सेस झाले का नाही देव देव काय नाही का काय आनंदात आहे काय. मी आनंदात आहे. हा मग काय. हा, हा मी आनंदात आहे. हा, आनंद आहे ना तुझ्या बुद्धीचा? हा, एवढंच पाहिजे. पुढे बी आनंद करावा पुढे बी लागेल. आनंद पाहिजे. आज घेतलाच म्हणून हा. आजच आनंद नाही. नाही. हा, आज तुझं मिळालं म्हणून आजचे दिवस आनंद नाही, पुढे बी आनंद पाहिजे. वर्षाचे 12 महिने आनंद पाहिजे. दुखणे भांडणे काय एवढे लागल. अंगाला लावला तर माणूस नीट झाला पाहिजे. बोल बोला देवा. हे बोल की काय. बोला आणि तुझा उत्तर गाजा सगळ्या देवाचा. बोला देवा. मान बोला देवा. करायचा. हा तुम्ही अंगारा लावला तर सगळ्याच कमी व्हायला पाहिजे. हा एकदा देवाचा उद्गार का. बोला देवा. उत्तर गाजा तुझ्या देवाचा. बोला देवा. हा, सगळ्या देवाचा उत्तर गाजा. माधवीच्या आईचं शिलवंतीच्या आईचं गाड्यावरच्या आईचं कलकत्तीच्या आईचं आई राजा उदे आताच्या देवाचा. मसोबाचा नाही का देवा. हा बोला देवा. पोळ्या खाऊ नका. बोला. सगळ्या देवाचं नाव घेतलं. घातलं नो. बोला देवा. आज काय नाही देवाचंच राहिलंय. सगळ्या देवाचा उत्कार गायलो. मेन तेच राहिलं. हाय का नाही ते देव. बोला. का उगा करून घेतला. बोला बोला गपचूप बसून नसतंय जमत. आज गादीवर सगळं बोलावं लागतंय कडकडून. बोतक मसोबा नाही काय की बघ बर. गरम गरम खाचाल की देवा. बोला देवा. गादीवर आमचं गाजा. आज समाधान झालं. बोला देवा. आम्ही समाधान नाही तवर. बोला देवा पटपट मुक्काय काय म्हणतील देव आमचा. नाव घ्या तुम्ही खरं कोण आहे सांगा. आता 2-4 देवाचे नाव घेतलं आम्हाला मान्य वाटलं, पण मसोबा आहे का नाही एवढं आम्हाला मान्य पाहिजे. बोला देवा गाजा माय गाजील्याशिवाय नाही तर मग सोडा गादीवर. हा, नसता कापूर जाळीन हातावर हा. जिभेवर. हा, होणार तसं. कापूर ठेवू का. आनंद आहे. हा, हे का हाय. कापूर घ्या. हाय हाय कापूर नाही आहे. घ्या तुम्ही उठल्याशिवाय नाही आता जमत. ते तुम्ही उठल्याशिवाय नाही. बोला देवा. नाही. उत्तर द्यावं म्हणलं मसोबाचा. थांब थांब. त्रास किंवा गरम गरम निवड आहे बघा. काय काय पाहिजे विचार. आनंद आहे. आनंद आहे. आनंद आहे. आनंद आहे. अजून विचार. चांगले बोला की काय नंदांनी काय अडचण आहे तुमच्या. बोला की चांगले. इथं पाया पडा, गुरुच्या पाया पडा आणि सगळ्याला हातचरण द्यायचं. 6 महिना देवा असते कुणाच्याच पाया पडायचं नाही. इथं एक पडायचं, गुरुच्या एक पडायचं, सगळ्याला असं हातचरण द्यायचं पायाला. मोठ्या बायाचा खेळ निघालाय 12च्या वेळेला. 7 जणीच्या मेळ्यात लागलाय मसोबा खेळाया. 7 जणीच्या मेळ्यात लागलाय मसोबा खेळाया.
सात जणीची लावली रांग उठा बायानू भरा की त्यांचा भांग सात जणीची लावली रांग उठा बायानू भरा की त्यांचा भांग आग घुमत झुमत मेळा निघालाय आतार गलीला घुमत मेळा निघालाय आतार गलीला सात जणीच्या मेळ्यात लागलाय मसोबा खेळाया सात जणीच्या मेळ्यात लागलाय मसोबा खेळाया सात जणीची लावली ओळ सात जणीला चोळी गपातळ सात जणीची लावली ओळ सात जणीला चोळी गपातळ हे घुमत झुमत मेळा निघालाय ताटाच्या गलीला घुमत मेळा निघालाय ताटाच्या गलीला सात जणीच्या मेळ्यात लागलाय मसोबा खेळाया सात जणीच्या मेळ्यात लागलाय मसोबा खेळाया सात जणीची लावली ओळ सात जणीला निंबग नारळ सात जणीची लावली ओळ सात जणीला निंबग नारळ अग घुमत मेळा निघालाय कुंभार गलीला घुमत मेळा निघालाय कुंभार गलीला सात जणीच्या मेळ्यात लागलाय मसोबा खेळाया सात जणीच्या मेळ्यात लागलाय मसोबा खेळाया सात जणीचं ऐका तुम्ही गाणं अण्णा भाऊन लिहिलं हे कवन सात जणीचं ऐका तुम्ही गाणं अण्णा भाऊन लिहिलं हे कवन अग हरी भाऊ गाणं गातो साथी असराला हरी भाऊ गाणं गातो साथी असराला सात जणीच्या मेळ्यात लागलाय मसोबा खेळाया सात जणीच्या मेळ्यात लागलाय मसोबा खेळाया मोठ्या बायाचा खेळ निघालाय 12च्या वेळेला मोठ्या बायाचा खेळ निघालाय 12च्या वेळेला सात जणीच्या मेळ्यात लागलाय मसोबा खेळाया सात जणीच्या मेळ्यात लागलाय मसोबा खेळाया सात जणीच्या मेळ्यात लागलाय मसोबा खेळाया